जयेश गावंडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। अकोला संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जयेश, काय अकोल्याची नेमकी काय परिस्थिती, कोणते मुद्दे गाजलेले आहेत, प्रमुख लढती कोणत्या आहेत, सगळा आढावा थोडक्यात द्या। विक्रांत, अकोला जिल्ह्यामध्ये सभा जर ज्या पाहिल्या या निवडणुकीच्या दरम्यान, प्रचारादरम्यान, त्या पंतप्रधानांपासून तर मोठ्या नेत्यांपर्यंत दिग्गजांच्या सभा महायुतीकडून पार पडल्यात। त्यामुळे पंतप्रधानांची सभा असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा असतील, या महायुतीकडून मोठ्या दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या। मात्र महाविकास आघाडीकडून एक मोठे नेते या म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये आले नाहीत। अकोला जिल्ह्यात एकूण 5 मतदारसंघ आहेत आणि अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर इथे प्रतिष्ठा जी पणाला लागली आहे ती खरं तर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कारण वंचित बहुजन आघाडीचा आणि प्रकाश आंबेडकरांचा अकोला जिल्हा हा गड आहे। अकोला पॅटर्न हा संपूर्ण राज्यभर प्रकाश आंबेडकरांचा प्रसिद्ध आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये वंचित जे आहे ते महत्वपूर्ण इथं भूमिका असते। आणि अकोला जिल्ह्यातील 5 मतदारसंघांपैकी अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम आणि बाळापूर या मतदारसंघामध्ये अतिशय काट्याची लढत होणार आहे। यामध्ये अकोला पश्चिम मध्ये भाजपमध्ये वाढत असलेली बंडखोरी, त्यामुळे हे भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे। तर अकोला पूर्वमध्ये रणजित सावरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर बाळापूरमध्ये जर पाहिलं तर बाळापूरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, थेट शिवसेनेची, दोन्ही शिवसेनेची प्रतिष्ठा इथं पणाला लागली असं म्हणता येईल। कारण की विद्यमान आमदार नितीन देशमुख जे आहेत ते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत आणि हे नितीन देशमुख तेच आमदार आहेत की जे शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले। जयेश, खरं तर अकोलापुरतं नाही तर राज्यभरात बऱ्याच ठिकाणी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। निकाल हा 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। मात्र आतापर्यंत आपण आढावा घेतोय निवडणुकीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, प्रचारामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे, कोणत्या मोठ्या लढती पाहायला मिळणार आहेत आणि हा आढावा असाच सुरू राहणार आहे। तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज।